नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग भांगरे डांगण हुल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत. मित्रांनो, चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा. तर मित्रांनो, आता आमचा प्रवास सुरू झाला. तो इकडे खाली काय तापोबा ना, तापोबाच्या दर्शनाला चालू आहे. आम्ही दाजीनी गाडी आणली. म्हणजे धरण पाणी भरत राहतं. आता नेमकं ते पाणी कमी झालं, तर मग आम्ही गाडी घेऊन चाललो. नाही तर मग ते धरण भरेल असलं ना, तर मग थोडीनं जावं लागतं. दुसरा रस्ता नाही. आता सध्या खाली पाणी दिसतंय. हा रस्ता आहे मित्रांनो. हा रस्ता बऱ्याच दिवसापूर्वी झालेला आहे आणि त्याच्यामुळं हे रस्त्यानं म्हणजे रस्ता असा उदगळला आहे जागजागी. आणि हा रस्ता एकदम असा टेकडीतून आहे. एक घाट आहे, मोठा टेकडी, आणि त्या टेकडीच्या पोटानं हा रस्ता गेला आहे पॉवर हाऊसला. आणि हे पॉवर हाऊसच्याच रस्त्यानं मित्रांनो तातोबाच्या बेटावर जाता येते. आता हे बेट आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. पण मग आता रस्त्याचा प्रवास मित्रांनो थोडासा अवघड घाट आहे आणि या घाटाघाटानंच आपण खाली धरणाच्या दिशेनं चाललो आहे. हा रस्ता खाली चालला आहे मित्रांनो, आणि खाली थोडी थोडी शेतवळ आहे लोकांची. तर हे पहा, इथे आंब्याचं झाड आहे. या आंब्याच्या झाडाखालून जायचे. वरचा रस्ता हा शेतात गेला. तर हे पहा, या आंब्याच्या झाडाखालून इथे एक भिताड आहे काहीतरी, तिथून आणि हा रस्ता परत उजवीकडे वळाला. हा असा ह्या टेकडीला वळणा घेत ह्या जंगलातून हा रस्ता खाली धरणाच्या दिशेनं, म्हणजे जिथं पाणी आणि पाण्याच्या पलीकडे बेट आहे तिकडे हा रस्ता निघाला आहे. अधूनमधून लोकांच्या शेताकडे रस्ता गेला आहे. तर तिकडं न वळता आपल्याला सरळ ह्या जंगलातून खाली निघायचे. आणि आता मित्रांनो आपण फार पाणीच्या जवळ येत चाललो आहे. खाली जे कोरडं धरण दिसतंय एका बाजूला आपल्याला, आणि अशातच आपण आता एकदम जवळजवळ येत चाललो आहे. तर हे पहा, इकडून काही थोडीफार शेतवळ आहे आणि इथूनच आता आपल्याला मित्रांनो खाली वळायचे. तर हे पहा, डावीकडे जागेवर वळायचे. पुढं जर गेलं तर ते पॉवर हाऊसला जाते. तर मग आता आपण धरणाच्या पायात उतरलो. मित्रांनो, आता आम्ही वरचा रस्ता सोडला आणि या खाली जी धरणाची जागा आहे त्याच्यामध्ये आलो आहे. आता याच्या मागचा जो पहिला व्हिडिओ काढला होता मित्रांनो, तेव्हा याच्या हे काठोकाठ भरेल होता आणि त्याच्यामुळं इथून होडीनं गेलो होतो आम्ही. आज दाजे आलेत कोंबणेवरून आणि अचानक इकडं तातोबाला यायचं ठरला. तर मग आम्ही अगोदर चौकशी केली का बुवा रस्ता आहे का बोटीनं जावं लागेल. तर मग इथल्या स्थानिकांनी सांगितलं तर रस्ता म्हणजे पाणी खाली गेलं आहे, तुमची गाडी जाईल बघा. मग आम्ही गाडी घेऊन आलो आहे. तर हे पहा, पहिला या कडाबरोबर हे भरेल राहते सगळा, आणि आता ते पाणी गेलं आहे खाली रस्ता. मित्रांनो, इकडं पाणी खाली गेल्यामुळं शेती तयार केली जे वावरा, त्या वावरामधून काही काही पेरल्यात. तर मग आता आपण आता फारच बेटाच्या पायथ्याशी जवळजवळ आलो आहे. इथं बेट दिसतंय पुढं आणि ह्या बेटाच्या पायथ्याला आपण आलो आहे. पाणीच्या या कडेला इकडे खाली पाणी आणि या कडेला आलो आहे आपण. आता इथून मित्रांनो आपल्याला सिमेंटचा रस्ता लागणार आहे पुढं, आणि त्या सिमेंटच्या रस्त्यानं आपल्याला वर जायचे. तर इथून पुढं सिमेंटचा रस्ता लागला. इथून आता आपण वळतोय वरच ना. हां, इथून. तर आता आम्ही धरणाच्या या कडेला आलो.
इथून हा कॉन्क्रीट रस्ता आहे आणि या बेटावर आलो आहे आम्ही आता. तर मग इथं बरीच काही झाडं आहेत. या रस्त्यानं आपण चाललो आता पुढं. आणि या जंगलातून ह्या बेटावरच्या रस्त्यानं म्हणजे सिमेंटचा रस्ता आहे मित्रांनो. आणि इथं खूप अशी दाट झाडी आहे. पण मग उन्हाळा असल्यामुळं बरीच पानगळ झाले, बरीच झाडं खरल्यात आणि त्याच्यामुळं थोडासा उघड वाटत आहे. पण मग रस्ता मित्रांनो हा सगळा चढावरचा आहे. ही एक टेकडी म्हणजे बेट आणि त्या बेटावरचा हा रस्ता उंचच उंच अशी वाढलेली येळूची बेटा म्हणजे येळूचे जे ठोंब म्हणतो आपण. तर खूप सारी वेळू आहेत आणि दुसरी झाडं इथं भरपूर आहेत, वनस्पती भरपूर आहेत. आणि अशाच या रस्त्यानं आपण आता एकदम मंदिराच्या जवळ आले. बरंच लांब म्हणजे रस्ता आहे मित्रांनो हा. आणि हा एकदम निसर्गातूनही एकदम चांगलं वातावरण. हे पहा येळाची बेटाची बेटा अनेक ठोंबा आपल्याला दिसतात आणि ह्या झाडांखाली किंवा रस्त्यावर भरपूरच असा पालापाचोळा पडला आहे. तर ह्या रस्त्यानं आता आपण एकदम मंदिराच्या जवळ येत चालू आहे आणि आपल्याला थोड्याच वेळात लगेच मंदिर पाहायला भेटणार आहे मित्रांनो. ही गेट दिसते पुढं मंदिराची कमान. आम्ही आता पोचलोय इथं गेटवर. इथं दाजीने गाडी लावली आणि या गेटच्या इथं बाजूलाच आहे ते महादेवाची पिंड आहे मित्रांनो. इथं हे दगड कोणते दाजी? हा संगमरवर ही त्याच्यामध्ये बनवले. याला जागा वगैरे व्यवस्थित करायला पाहिजे होती आहे का नाही. तर मित्रांनो ही महादेवाची पिंड आणि हा महादेवाचा वाहन नंदी ह्या बेटावर येळूच्या उंचच उंच बनामध्ये आणि या ठिकाणी वसलेला आहे. आता आपण मित्रांनो ह्या मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करतो आहे. मंदिरातून आत प्रवेश केल्यानंतर मित्रांनो हा दिसतोय आपल्याला मंदिर परिसर. इथं खूप मोठं पटांगण आहे आणि समोरच दिसतोय तातोबा ऋषींचा मंदिर. दाजींना घाई झाली दर्शनाची आणि आपण व्हिडिओ काढण्यात मग्न मित्रांनो. या निसर्गामध्ये वेगळाच आनंद. तर मंदिराकडं चाललो आहे आपण. दाजी सगळ्यात पुढे गेलेत आणि आता हा सभामंडप आहे मंदिराचा मित्रांनो. इथं थोडंसं वातावरण शांत आहे. इथं सुद्धा एक पिंड आहे आणि आता दाजींनी मंदिरामध्ये प्रवेश केला आहे. तर चला आता आपणही दर्शनासाठी आतमध्ये जायचे मित्रांनो. आपण आता आतमध्ये आलो तर इथं दिसलं आहे मित्रांनो तातोबा ऋषींची मूर्ती आणि इथं बाजूला आहे राम लक्ष्मण सीता. ही मूर्ती इथं दिसते मित्रांनो आपल्याला. तर अशी मूर्ती या मंदिरामध्ये बसवलेली आहे आणि ह्या आरशांमुळं खूपच लांब असं दिसतं आहे. तर आम्ही इथं या तातोबा ऋषीच्या मंदिरामध्ये पोहोचलो आहे मित्रांनो. हे बरंच जुनं मंदिर आहे आणि याची माहिती आपण पुढं देणारच आहे या व्हिडिओमध्ये. पण मग हा मंदिराचा भाग इथला आतला आणि इथं असलेलं हे देवस्थान. आता हे दाजींचं नामचं बरेच दिवसापासून चाललं होतं का दाजी म्हणजे आपण जाऊ एक दिवस कधीतरी आणि आज योग आला आमचा. आता ह्या तातोबा ऋषींनी मला वाटतं यांनीच रामायण लिहिलं का? वाल्मिक ऋषींनी. हां तर मग ते असं काय आहे इथं हे आहे राम लक्ष्मण सीता आणि तातोबा ऋषी असं या मंदिरामध्ये. इथं सप्ताही बसतोय ना आणि पाणी राहते तिच्यामुळं इथं शक्यतो होडीनंच यावं लागतं आहे. पण मग आता या उन्हाळ्यामध्ये रस्ता असल्यामुळं आम्ही आले गाडी घेऊन.
तर मग चला ह्या व्हिडिओची माहिती आपल्याला पुढे भेटणारच आहे. मित्रांनो, या मंदिराबद्दल अनेक आख्यायिक वेगवेगळी माहिती देतात, पण इथं सीतापावला खाली नदीमध्ये आणि वर तातोबा ऋषी यांचा हा मठ आहे. इथं हा बोर्ड दिसतोय, इथं अनेकांनी वर्गण्या दिलेल्या आहेत. तर इकडं जे चाललोय खाली या पायऱ्यांनी, ह्या बेटावर एक येण्यासाठी ह्या पायऱ्या बनवल्यात आणि ह्या पायऱ्यांनी आम्ही निघालोय आता खाली. पाण्याच्या कडाला जायला म्हणजे रस्ता आहे हा, तिथपर्यंत नाही जाणार आम्ही, पण मग थोडंसं वरपर्यंत ह्या रस्त्यानं. आणि आता कसं आहे मित्रांनो, ह्या येळूची किंवा इतर झाडांची पानगळ झाल्यामुळं हे उघड वाटत आहे, नाही तर एकदम नैसर्गिक असं वातावरण इथं एकदम दाट गडद सावली राहते. आणि इथं जो आहे ना आपल्या इथं एक टच मनोरा जो म्हणतो आपण, त्याच्यावर जाऊन काही पाहता येत आहे. तर इथून खाली इकडं जो दिसतोय खाली तो पॉवर हाऊस दिसतोय, एकदम पाण्याच्या कडाला आहे. पॉवर हाऊस हा. मग मित्रांनो, आम्ही आता खाली निघालो या पायऱ्यांनी आणि हे बेटावर यायला दोनच रस्ते, एक पायऱ्यांचा रस्ता आणि एक रोड. तर ह्या पाऊलवाट म्हणजे पायऱ्यांचा रस्ता आहे आणि खाली पाणी आहे. तर ह्या दोन्ही ठिकाणाला मित्रांनो होडीनं यावं लागतं आहे. हा पॉवर हाऊस दिसतोय लांबून आणि पॉवर हाऊसपर्यंत पाणी लागेल राहत आहे, पाणी भरेल राहत आहे. तर हे पहा, आता खाली पाणी दिसतं आहे आणि आता आपण एकदम पाण्याच्या जवळ येत चाललो आहे. निसर्ग चांगले आहे, हा पर्यटक पॉईंट. ह्या पाण्याच्या कडेला आता आपण आलो आहे. हा धरणाची जागा म्हणजे हे उघडा झालं आहे. हा खाली पॉवर हाऊस दिसतोय, हा लांबून, आणि ह्या एकदम पाण्याच्या ठिकाणी आपण आहे आता. तर हे पहा मित्रांनो, आम्ही इथपर्यंत आलो आहे खाली. इथंच होडी येते पावसाळ्यामध्ये. हे जेव्हा फुल भरेल राहत आहे तेव्हा इथपर्यंत होडी येते, ह्या पाण्याच्या कडापर्यंत किंवा ह्या पायऱ्यांपर्यंत होडी येते. इथून एक रस्ता आहे आणि एक आपली गाडी आली, तिकडून एक रस्ता आहे. आणि मग ह्या दोन्ही रस्त्यांपैकी कोणत्याही रस्त्यानं वर हे बेटावर यावं लागतं आहे. आणि या बेटावर खूप म्हणजे बऱ्याच वनस्पती आहेत, कारण इथं वांद्रा माकडं येत नाही मित्रांनो. हे ज्या वेळेस धरण भरेल राहत आहे ना पाणी, त्याच्यामुळं इथं वांद्रा माकडं येत नाही, वांद्रा माकडा किंवा डुकरा, आणि त्याच्यामुळं इथल्या वनस्पती नष्ट होत नाही. तर भरपूर अशा वनस्पती आहेत ह्या बेटावर. पण मग आता गंमत अशी आहे का, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि सगळा निसर्ग पानगळ झाले आणि त्या पानगळीमुळं आता इथं वनस्पती किंवा औषधं काही भेटणं अवघड आहे. हे बघा, इथपर्यंत पाणी भरेल राहत आहे आणि आता सध्या खाली पाणी एका ठिकाणावरून हा इथं पॉवर हाऊस दिसतोय आणि त्या पॉवर हाऊसच्याच भिंतीला पाणी लागेल म्हणजे आहे. तर हे पाणी येतं आहे रंध्याकडून, गोरपडायचे तिथून बोगद्यावाटा हे पाणी इथं येतं आहे ह्या धरणामध्ये. मित्रांनो, ह्या मंदिराबद्दल अनेक माणसं वेगवेगळी माहिती देतात, असू द्या, पण मित्रांनो पर्यटक पॉईंट आहे हा निसर्गातला आणि हे बेट. तर मग चला ह्या व्हिडिओमध्ये आपण आता इथंच थांबतोय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.